बांगलादेशी घुसखोर असतील, रोहिंग्या असतील, यांच्याविरुद्ध कारवाई करा. त्यांच्यातले कोण अधिकृत आहेत, कोण अनधिकृत आहेत यांची माहिती मिळवा. त्यांच्याकडची कागदपत्र तपासा. ती तपासल्यानंतर त्याच्यात जे कोणी अधिकृत असतील, जर ते अधिकृत आहे ते स्पष्ट झालं तर ठीक आहे. अनधिकृत असतील त्यांची हकालपट्टी करा. पण त्याला कोणती निश्चित मुदत दिली जात नव्हती. त्यामुळे प्रत्येक राज्य जे आहे किंवा केंद्रशासित प्रदेश हा आपापल्या सोयीनुसार ते काम करत होता. त्यांना जसे बांगलादेशी किंवा रोहिंगा आढळतील तसे ते माहिती देत होते आणि त्यामुळे त्याला एक विस्कळीतपणा आलेला होता. पण आता केंद्रीय गृहमंत्रालयाने एक 30 दिवसांची मुदत जी आहे ती सर्व राज्य सरकारांना, केंद्रशासित प्रदेशांना दिलेली आहे की 30 दिवसांमध्ये तुमच्या राज्यामध्ये जे जे असे अनधिकृत बांगलादेशी, रोहिंग्या असतील ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नाहीत किंवा ते कागदपत्र देऊ शकत नाहीत, तर अशा लोकांना हुडकायचे आणि त्यांचे रवानगी जी आहे ती त्या त्या देशांमध्ये करायची आहे. पहिल्यांदा त्यांना तुम्ही बंदी बनवा, त्यांच्याकडची कागदपत्र त्यांना विचारा, ती नसतील तर त्यांची हकालपट्टी करा आणि यासाठी 30 दिवसांची मुदत दिलेली आहे. आणि हे खूप महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने उचललेलं आहे